हॅलो नमस्कार, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तुम्हाला माहिती का इकडे काय चाललेलं होतं? मम्मा जसं करेन ना तसं इकडे याला करायचं होतं. हाय हॅलो नमस्कार असं. तर आज मी कुठे जाते माहिती आहे का तुम्हाला? तर आज मी दगडूशेठला जाणार आहे, तुळशीबाग. आणि माझ्यासोबत मी तुम्हाला पण घेऊन जाणार आहे. तो मी मस्तपैकी अशी रेडी झाली आहे, तुम्हाला दाखवते थांबा. तुम्हाला माहिती आहे का मी अशी कशी दिसते? ते शेतामध्ये बुजगावून उभं केलेलं असतं का, तर त्यात तशी दिसते. पण ठीक आहे ना, आता उन्हाळा आहे त्यामुळे असं ढिल्लं ढालं चला ठीक वाटतं. आणि आता मस्तपैकी रेडी झाली. तर आता भेटू आपण मेट्रोमध्ये डायरेक्ट, कारण आम्ही PCMC मध्ये राहत असल्यामुळे तर आम्हाला डायरेक्ट मेट्रो येणं जायला इझी पडतं. डायरेक्ट PCMC टू मंडे. तर तुम्हाला भेटू आपण मेट्रोमध्ये. बाय. इकडे ये. तर आता मी मंडई मेट्रो स्टेशनच्या बाहेर आहे आणि आता तुम्हाला मी माझ्यासोबत घेऊन जाते. बघूया आपण काय काय घेतो, काय काय नाही, किंवा दर्शन करतो. आणि आता दगडूशेठला दर्शनाला किती गर्दी आहे, कारण दगडूशेठला नेहमीच गर्दी असते. बघूया. बरेचसे लोक जे दगडूशेठला जातात ना ते दुसरीकडे त्याच्या समोर खातात, पण हे ना इथं वडापाव फक्त 15 रुपयाला. आता 15 रुपये झाले, पण पूर्वी ना 10 रुपयाला होता. एकदम टेस्टी असतो एकदम. एवढी गर्दी आहे ना बघायचं. आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये थांबलो होतो, पण तिथं काय आमचं दर्शन झालं नाही, कारण बार पूर्ण पुरुष आलीपर्यंत इतकी लांब गर्दी आहे. त्यामुळे आम्ही बाहेर दर्शन घेतलं आणि आता तुळशीबागमध्ये जातो. बघूया आपण. तुम्हाला जायचं असं तुम्ही सकाळी लवकर या. आता आम्ही मेट्रो स्टेशनवरती आहेत मंडईला. आता रिटर्न PCMC म्हणजे घरी जाणार आहोत. तर एवढी गर्दी होती तुळशीबागेत बघायचं काम नाही. जाताना एवढी नव्हती, पण आम्ही जेव्हा आता रिटर्न येत होतो एवढी गर्दी वाढलेली, बापरे बघायचंच काम नाही. पाय ठेवायला पण जाता नाही. आणि तसं पण नेहमीच गर्दी असते तुळशीबागेत, आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे. दगडूशेठला पण एवढी गर्दी असते ना, त्यामुळे आमचं काही टेन्शन झालं नाही. जातो आम्ही. आता आम्ही तुळशीबागेमध्ये काय काय शॉपिंग केली मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते. आम्ही सगळे ना इथे चिकूची मजा घेत होतो, कारण आता एवढं चलून थकलेला ना बघायचंच काम नाही. त्यानंतर आम्ही मेट्रोमध्ये बसल्यानंतर याची एकट्याचीच काय बडबड चाललेली होती, आम्हाला समजेलच नाही. तिथून ना आम्ही डायरेक्ट ना DMartला गेलेलो. कारण आता आम्ही घरी आलो मस्तपैकी आणि इतके थकलो. खरं सांगते, आमचं सकाळी आम्ही जे गेलेलो संध्याकाळ झाली आम्हाला यायला. आणि आम्ही काय काय शॉपिंग केली तुम्हाला सगळी. आणि तुम्हाला आता माहिती तुळशीबागेत सगळे लोक शॉपिंग करण्यासाठी येतात. दगडूशेठला गेलं आणि दर्शन घेऊन शॉपिंग करणं ही कंपल्सरी असते. ही पहिली ना मी अशी ट्राउझर टाईप ना प्लाझो पॅन्ट आणलेली, जे की माझ्यासाठी स्किन कलरची आहे. आणि अजून एक ब्लॅक कलरची आणलेली आहे, बट शिकाय राहू द्या अगोदर पहिलं हे लागते. हे बघा नेक्स्ट, ही शॉर्ट कुर्ती, ही एक आणि ही एक, या दोन. आणि आता सगळ्यांना तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे शॉर्ट कुर्ती म्हणजे 150 तर 300 मध्ये दोन आणलेले आहेत. आपण काही जास्त श्रीमंत नाहीत, गरीबच आहेत. नंतर आम्ही येता DMartला गेलेलो, तर तेव्हा ना हे आमच्या चिकूसाठी हे एक शर्ट आणलेलं, जे की याची किंमत आहे 400 का 500 अशी काही आहे. त्यानंतर हे एक टी-शर्ट आणलेलं, याची पण रेंज तीच आहे 400-500 रुपयाची. आणि हे एक शॉर्ट, आणि हा एक टी-शर्ट. हे सगळे 500, 499, 599 अशा रेंजच्या आहेत. आणि तुम्हाला खरं सांगते, आणि खरंच आपण कुठे पण कोणत्या पण गावाला गेले ना, हे रिलेटिव्ह ते रिलेटिव्ह आपल्याला असे सगळे कपडे घेतात ना, आपल्याला भरपूर सारे कपडे होते. ते की आपल्या गावाला जाण्याचा एक फायदा आहे. तुम्ही पण असं गावाला गेल्यावर तुमचे रिलेटिव्ह पण तुम्हाला असे कपडे घेतात का पैसे घेतात, काय करतात तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा.
आपल्याला सगळ्यांना तर माहिती आहे, पुण्यामध्ये राहत असाल तर दगडूशेठ काही कार्यक्रम असो, काहीही असो, नवीन वर्ष असो, कोणताही सण असो, पहिले सगळे जण पुणेकर दगडूशेठला जातात आणि संडे म्हणल्यावर तर असतात. तर आज संडेची एवढी गर्दी होती ना, बघायचंच काम नाही. फार गुरुची तालीमपासून एवढी लांबपासून लाईन लागलेली होती आणि 5ला पण तेवढेच आणि 6:05 तेवढेच. आम्ही दर्शनासाठी गेलो, पण एवढी लाईन बघून आम्ही परत आलेलो, खरं सांगतो. मग आम्ही बाहेरून दर्शन घेतलं नाही, तिथे फोटो वगैरे काहीच काढू दिले नाही आणि एवढ्या उन्हातून आम्ही तसंच शॉपिंग करत बसलो. तर ही सगळी आहे आपली डिमार्टची शॉपिंग आणि हे सगळं आहे मला तुळशीबागमध्ये घेतलेले मेकअप. तुम्हाला काय वाटतं, तुळशीबागमध्ये स्वस्त भेटतात का महाग भेटतात, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हे असं फिट वगैरे काही केलं नाही, म्हणून तर तुम्हाला मगाशी म्हटलं की बाबा मी गुचगावण्यासारखं अशी दिसत होती, असंच करून मी गेलेली. सो असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.